भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद करतो परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत्या परमेश्वर. धन्यवाद करतो राजा, ह्या सुंदरशा वेळी परमेश्वर, या दुपारच्या वेळी तुमच्या नावाचा गौरव करतो परमेश्वर. जसं तुमचं वचन म्हणतं परमेश्वर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर परमेश्वर. या सुंदरशा वेळी मी तुमच्या नावाचा धन्यवाद करतो राजा. पिता परमेश्वर, हा सुंदरसा वेळ तुम्ही आम्हाला दिला पिता परमेश्वर. आज जी काही सभा होणार आहे परमेश्वर, त्या पास्टरद्वारा तुम्ही आमच्याशी बोला परमेश्वर. आज तुमचं सुंदर वचन आमच्या अंतःकरणामध्ये छापण्यासाठी मदत कर राजा. धन्यवाद करतो राजा. इथून पुढची वेळ तुमच्या हाती सोपतो राजा. तुमच्या नावाचा गौरव करतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन, आमेन. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. सुगंध पहा रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा,
नाकातिथी नाकातिथी ना कष्ट करी कष्टकरी परमपिता सजवितो तया परमपिता सजवितो दया आकाशामध्ये आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाकरे उडती कशी पहा पाकरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कपिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया पक्षी पहा पक्षी पहा फुले पहा फुले पहा मोठी ही देवाची दया मोठी देवाची दया तुझा माझा परमपिता परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा सत्य प्रेम दाखवी हमा आकाशामध्ये आकाशामध्ये उडती उडती कशी पहा पाकरे उडती कशी पहा पाकरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कपिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया आमेन हालेलुया. देव चांगला आहे याला परखून पहा असं वचन म्हणते. स्तोत्र संगीता 34:8 वचन. तर प्रत्येक दिवस नैऋष्यामध्ये आपण देवबापाला परखून पाहत आहे, त्याचा स्वाद घेत आहे. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. जरा टेस्ट करून पहा किती परमेश्वर चांगला आहे. प्रत्येक दिवशी प्रार्थना करा, परमेश्वरचं वचन वाचा, देवाच्या वचनानुसार चाला, मग पहा प्रत्येक दिवशी देवबापा तुम्हाला खरं चांगलंच असणार. स्तोत्र संगीता 73:1 सॅम 73:1 तुमच्या मन खरं मन असलं ना, देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकावर खरोखर कृपा करणार आहे. आणि इंग्लिशमध्ये म्हणत आहे, देव चांगलाच असणार. तुमचा मन शुद्ध असला, तुम्ही खरं असला, तुमच्या जीवनात परमेश्वर चांगुलपणा आणणार, चांगलंच राहणार. ठीक आहे, आजच्या वचनाकडे जाऊया. नीतिसूत्रे 4:18 नीतिसूत्रे 4:18 प्रॉव्हर्ब्स 4:18 प्रॉव्हर्ब्स 4:18 पर तो नीतिमानाचा मार्ग मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. नीतिमानाच्या मार्गामध्ये प्रकाश वाढत जाणार. जसं सूरज उगतो सकाळी त्याचं उजेड कमी असं मला वाटतं, पण दुपारी ते वर चढताना त्याचा प्रकाश एवढं भयंकर असतो ना. तसं तुम्ही नीतिमान असला, देव आम्हाला नीतिमान कोणाला म्हणतो? ज्यांच्या पापाला देवापाने क्षमा केले ते नीतिमान आहे. म्हणजे पापी नाही, पाप निघून जाते तर तुम्ही नीतिमान होता ना. तर पाण्यातला मळ काढला तर पाणी शुद्ध पाणी होतं ना. तसंच तर आम्हाला परमेश्वर पापापासून मुक्त करतो, कारण येशू ख्रिस्ताद्वारे पापाची क्षमा भेटते. तिमोथेकरांस पहिली पत्री 15 वचनामध्ये 1 तिमोथी 1:15 पापी लोकांना ताराव्यास येशू जगत आला. ख्रिस्त येशू का आला? पापी लोकांना ताराव्यास, सुटकारा देण्यासाठी, सोडवण्यासाठी, पापापासून मुक्त करण्यासाठी. इफिसियन्स पत्र 1:7 इफिशियन्स 1:7 इफिसियन्स पत्र 1:7 त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्याला अपराधाची क्षमा आपल्याला मिळाली आहे. येशूच्या रक्ताद्वारा, येशूच्या बलीद्वारा
आम्हाला अपराधाची मुक्ती भेटते. कोलोस्सेकरांसपत्री 1:14 मध्ये, कोलोशियन्स 1:14, कोलोस्सेकरांसपत्री 1:14, त्या पुत्राच्या ठायी, येशू ख्रिस्ताच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. येशूच्या रक्ताद्वारे, येशूच्या क्रूसाच्या बलीद्वारे आम्हाला पापापासून मुक्ती भेटते. पेत्रांची पहिली पत्री 1:18-19 मध्ये, 1 पीटर 1:18-19 मध्ये, पेत्रांची पहिली पत्री 1:18-19 मध्ये, कारण वाढ वडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वाहणुकीपासून सोने व रुपे असा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असं जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. आम्हाला मुक्ती सोन्या चांदीने नाही. किती सोनं द्या, चांदी द्या, पण पापापासून कोण मुक्ती देणार? अब पुण्याचं काम करतो, आम्हाला वाटतं आमच्या पापाची क्षमा झाली, पण खात्री आहे का मनामध्ये? निश्चय आहे का? पण एक खात्री येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आहे. कारण येशूचं रक्त बहुमूल्य रक्त आहे, निष्कलंक रक्त आहे. एक कोकऱ्यासारखं येशू ख्रिस्ताचा जीव आम्हाला दिलेला आहे. म्हणून आम्हाला त्याच्यापासून, पापापासून मुक्ती येशूच्या द्वारे भेटते. कारण येशू ख्रिस्त आमच्या सर्वांच्या पातक आपल्या अंगावर घेतला. योहान 1:29 मध्ये, जॉन 1:29, योहाना 1:29. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, संपूर्ण जगाचा पाप हटून लावणारा देवाचा कोकरा येशू ख्रिस्त आहे. त्या कोकरा येशूच्या रक्तानेच आम्हाला मुक्ती भेटते. प्रियजनो, या जगामध्ये पापापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी एकच मार्ग, कारण एकच देव येशू ख्रिस्त तुमच्याकरता, आमच्याकरिता या जगामध्ये मानव म्हणून आला, आपल्या जीव वधस्तंभावर दिला, त्याचा रक्त वाहिला. कारण येशूच्या रक्ताने आम्हाला पापाची क्षमा भेटते. योहानाची पहिली पत्री 1:7 मध्ये, 1 जॉन 1:7, योहानाची पहिली पत्री 1:7 मध्ये, पण जसा तो प्रकाशात आहे तसं जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या रक्त आपल्या सर्व पापापासून शुद्ध करते. एकच रक्त निष्कलंक आहे. मनुष्याच्या रक्तामध्ये घाण आहे, पाप आहे. वडिलांचा गुण मुलाकडे येतो, आईचे गुण मुलाकडे येतो. आपण सर्व पापामध्ये डुबलेलं आहे, पण फक्त येशू ख्रिस्त निष्कलंक कोकरा आहे आणि त्याच्या रक्तानेच आम्हाला सुटकार भेटते. आज येशूला म्हणा, येशू प्रभू, तू माझ्या पापाकरिता तू स्वतःला अर्पण केला, वधस्तंभावर तुझा जीव दिला, तुझा रक्त वाहिला माझ्या पाप धुण्यासाठी. माझ्या पाप काढून टाक, क्षमा कर, मला शुद्ध कर म्हणा. आज ते निश्चित तुमच्या मनामध्ये येईल, एक शांती येईल. तेच खात्री आहे की तुम्ही नीतिमान झालेला आहे, धर्मी झालेला आहे. ठीक आहे, आता वचनाकडे येऊया. या नीतिमानाचा मार्ग आणखीन प्रकाश वाढत जाईल. देवबापा या नवीन वर्षामध्ये तुमच्या सर्व मार्गावर प्रकाश देवो आणि ते प्रकाश वाढत जावो. पहिलीपेक्षा जास्त, मागच्या वर्षापेक्षा हे वर्ष कसं असणार? काही लोक काय म्हणतात, आणखीन वाईट असणार. असू दे ना, पण तुमचा मार्ग आणखीन प्रकाशमय असणार. हालेलुया. देवबापा म्हणतो, नीतिमान तुम्ही असला ना, तुमच्या मार्गामध्ये कधी अंधारा पडणार नाही. कारण देवाचं वचन आहे, आणखीन तुम्हाला वाढवणार. कारण येशू ख्रिस्त जगाच्या ज्योती, बायबलमध्ये म्हणते योहान 1:4 मध्ये, जॉन 1:4, योहान 1:4,
त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. आणि 5 वचन, त्याच्या तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही, अंधार त्याला डुबू शकला नाही. अंधारामध्ये आला येशू ख्रिस्त, या अंधाराच्या जगामध्ये आला, पण येशूच्या प्रकाशाला कोणी डुबू शकत नव्हते. आणि तो ज्योती कसला ज्योती आहे? 9 वचनामध्ये वर्स 9, 1:9, योहान 1:9, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. प्रत्येक मनुष्याला प्रकाश करणारा ज्योती आहे येशूची ज्योती, येशू ज्योती आहे. आणि योहान त्या ज्योतीबद्दल साक्षी देण्यासाठी आला. 1:7 मध्ये पाहत आहे, योहान 1:7, जॉन 1:7. तो साक्षी करता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. योहान ज्योती नव्हे, ज्योती येशू ख्रिस्त आहे. पण येशू ख्रिस्त येत आहे, तो जगाचा ज्योती आहे, असं येशूबद्दल योहानाने साक्षी दिली. तो साक्ष म्हणतो, पहा देवाचा कोकरा आहे, संपूर्ण जगाचा पाप हरण करणारा, हाच कोकरा आहे म्हणतो. आणि या ज्योतीबद्दल साक्षी देऊन त्यात जीवन कसं बदलला माहिती आहे का? योहान 5:35, जॉन 5:35, योहान 5:35 वचन. योहान जळता व प्रकाश देणारा दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ अर्श करण्यास राजी झालात. योहान स्वतः जळता व प्रकाश देणारा दिवा झाला, कारण ते प्रकाश येशू जे जगाचा प्रकाश आहे त्याच्याबद्दल साक्षी दिला. म्हणजे त्या प्रकाश त्याच्या मनामध्ये आला, त्याच्या मनामध्ये आला. तुमच्या मनात येशूचे प्रकाश आला आणि ते प्रकाशाची तुम्ही आठवण करून त्या प्रकाशाबद्दल दुसऱ्यांना सांगता, तेव्हा तुमच्यामध्ये प्रकाश वाढत जातो. तुम्ही जगासाठी प्रकाश होणार. मत्ते 5:14 मध्ये, मॅथ्यू 5:14, मत्ते 5:14 मध्ये येशूने म्हटलं, अहो तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. उंच डोंगरावर बांधलेलं शहर मनुष्य डोळ्यातून लपू शकतो का? नाही. असं पाहिलं तर दिसणार, जमिनीच्या खाली असलं दिसणार नाही, पण डोंगराच्या वर असलं तर. म्हणून तुम्ही जगाचा प्रकाश आहात. देवबापा आम्हाला या जगातून वर आणलेलं आहे. आणि एक प्रकाश कसं जगामध्ये आणावं ते मत्ते 5:16 मध्ये, मॅथ्यू 5:16, मत्ते 5:16, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश या लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. तुमचा प्रकाश कसं लोकांसमोर येणार? तुम्ही तुमची चांगले कर्मे, चांगले कृत्ये, चांगले कामे. या ख्रिसमसमध्ये आमचे प्रधानमंत्र्यांनी असं साक्षी दिली. ख्रिसमसचा आराधना आमचे माननीय प्रधानमंत्री जीच्या घरामध्ये होला तेव्हा प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं? या भारतामध्ये शैक्षणिक गोष्ट असू दे किंवा दवाखान्याच्या गोष्ट असू दे, त्यामध्ये ख्रिस्ती लोकांचं प्रथम भाग आहे. हो, या भारतामध्ये शिक्षण आणण्यामध्ये आणि हजारी लोकांसाठी हॉस्पिटल बांधण्यामध्ये पहिला नंबर ख्रिस्ती. त्याने तर चांगलंच. आज पण पहा, वेलूरमध्ये CMC म्हणतात, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. एक आयडा स्कडर म्हणून एक जवान मुलगीने आपलं संपूर्ण संपत्ती विकून ते हॉस्पिटल बनवली. आणि शैक्षणिक बघा तुम्ही, कुठेही बघा भारतामध्ये आता तर पुष्कळ लोक उठले. इंटरनॅशनल स्कूल खूप पैसे कमवतात, पण त्यावेळी इंटरनॅशनल स्कूल नाही. पण इंटरनॅशनल स्कूल आपल्या देशामध्ये साधारण नावामध्ये होता. म्हणून प्रधानमंत्र्यांनी सांगितले आहे,
साक्षी दिली. कारण चांगले कर्मे, ख्रिस्ती लोक वाईट कर्मे करत नाही. कारण ख्रिस्ताने सांगितलं तुमच्या सत्कर्मेने तुमच्या प्रकाश या जगाच्या लोकांवर पडू दे. तमसो मा ज्योतिगमय, लीड मी फ्रॉम डार्कनेस टू लाईट. त्या डार्कनेसमधून लाईटमध्ये आणणारा कोण? येशू ख्रिस्त आहे. पण येशूला पालन करणारा ते ज्योती आणतात. आज कित्येक तरी अडचण असेल तरी एकदा पडलेला प्रकाशाला कोणी मिटू शकत नाही. किती वर्षपूर्वी अंग्रेजी होते, काही अंग्रेजी वाईट काम केले, पण कित्येक अंग्रेजी लोकांनी ते खरं ख्रिस्ती होता. अंग्रेजी सर्व ख्रिस्ती नाही. म्हणतात ख्रिश्चन आहे, मनामध्ये ख्रिस्त नाही आहे. मनामध्ये येशू ख्रिस्त असेल तर त्यांचा स्वभाव कोमळ असेल, चांगला असेल. कोणी मारलं तरी ते परत मारणार नाही, मार खाऊन घेणार, पण तरी चांगलं गोष्ट करणार. तसं तुमचा प्रकाश वाढत जाओ, आणखीन वाढत जाओ. तुम्ही उत्पत्ती 37:3 और 4 मध्ये पाहत आहे. जेनेसिस 37:3-4. उत्पत्ती 37:3 और 4. इस्रायल आपल्या सर्व मुलापेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याच्या म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्याच्यासाठी पायघोळ जगा केला होता. 4 वचन. आपला बाप आपल्या इतर सर्व भावापेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतोय पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोक्याचे भाषण करीनासे झाले. युसुफाचे थोरले भाऊ 10 होते. हा 11वा मुलगा होता इस्रायलासाठी. पण या युसुफचा स्वभाव चांगले होते, त्याचं जीवन चांगलं होता, म्हणून वडिलाला त्याच्यावर फार प्रीती होते. हे पाहून इतरांना वाईट वाटलं, त्याच्याशी चांगलं बोलत नव्हते. का युसुफ असा होता? तुम्ही उत्पत्ती 39 त्याच्या 2 आणि 3 मध्ये पाहत आहे. उत्पत्ती 39, 2 आणि 3. जेनेसिस 39, 2 आणि 3. परमेश्वर युसुफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. युसुफाबरोबर परमेश्वर होता म्हणून त्याचा स्वभाव चांगलं होते. एकदा त्या मालकाची बायको मालकीन म्हणते, अरे तो किती सुंदर आहे रे, चल ना आपण दोघं जाऊन कमरेमध्ये जाऊ. तो म्हणला, नाही, हे पाप करणार नाही, कारण देवापुढे मी पाप करणार नाही. आपला जीवनाला शुद्ध ठेवला, त्याचा जीवन प्रकाश होता, म्हणून वडील त्याच्यावर जास्त प्रीती केलं होता. आणखी युसुफा जीवनात संकट आले तर त्याचा प्रकाश कोणी डुबू शकला नाही. तेच 39 उत्पत्ती 39, 21 आणि 23 मध्ये. जेनेसिस 39, 21, 23. तथापि परमेश्वर युसुफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली आणि त्या बंदी शाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असं केले. बंदी शाळामध्ये टाकले, जेलमध्ये त्याला टाकले. तिथं जेलचा अधिकारी काय म्हणतो, अरे चांगला माणूस आहे रे युसुफ, कारण देव त्याच्याबरोबर आहे. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदी शाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर युसुफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घे ते परमेश्वर यशस्वी करी. या नौकर असू दे, जेलचा कैदी असू दे, देवबापा त्याच्या बरोबर आहे. सर्व काम यशस्वी आहे. घरामध्ये मालकाने काय केलं, सगळ्या जबाबदारी त्या हातात दिलं. जेलमध्ये अधिकाऱ्याने काय केलं, सर्व जबाबदारी त्या हातात दिलं. आणि शेवटी काय केलं, देवबापाने याचं खरंपणा पाहून देशाचा राजा बनवला. तुम्ही उत्पत्ती 41 अध्याय 41 पासून वाचा. जेनेसिस 41, 41.
फारो युसुफाला आणखी म्हणाला, हे पहा, तुला मी अवध या मिसर देशावर नेमतो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून युसुफाच्या बोटात घातली. त्याला तलम दागाची वस्त्रे लेवली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. पुढे मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. या प्रकारे त्याला अवध या मिसर देशावर अधिकारी म्हणून नेमले. पहा, देव युसुफाबरोबर होता. घरात त्याचे भाऊ त्याला मानत नव्हते, प्रेम करत नव्हते, पण बापाची प्रेम अवघड होती. नंतर नौकर म्हणून गेला, तिथं पण देव त्याच्याबरोबर. खैदी म्हणून गेला, तिथं देव त्याच्याबरोबर. आणि शेवटी राजा त्याला म्हणतो, बाबा तुझ्याबरोबर देव आहे. कारण राजाला एक स्वप्न पडलं, त्याचा अर्थ कोणी सांगू शकला नाही. आणि युसुफाला अर्थ सांगितला, बोला या देशामध्ये 7 वर्ष पूर्ण अन्न पिकणार आहे, त्याला साठवून ठेवा. त्यानंतर 7 वर्ष दुष्काळ पडणार आहे. तेव्हा हे सर्व अर्थ सांगितल्यानंतर राजा त्याला म्हणतो, उत्पत्ती 41, 39, 41-39 मग फारो योसेफला म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे. त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही बाबा. देव तुला सर्व सांगितलेलं आहे. युसुफवर देव आहे. तुमच्या जीवनामध्ये या नवीन वर्षामध्ये देवा तू माझ्याबरोबर राहा म्हणा ना. पण तुम्ही नीतिमान असायला पाहिजे. तुमच्या पापाच्या क्षमा मागा येशूकडे. त्याने तुमच्यासाठी रक्त वाहिलेले आहे. मग नीतिमान तुमच्या जीवनामध्ये तुमचा मार्ग म्हणजे तुमच्या भविष्य आणखीन उज्ज्वल 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 असणार, प्रकाशमय असणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद करतो प्रभू, या दुपारच्या वेळीसुद्धा तो आमच्याबरोबर बोलला. धन्यवाद. हो प्रभू, नीतिमानाच्या मार्गामध्ये उजळ प्रकाश आणखीन वाढत जातो. आम्ही नवीन वर्ष सुरुवात केलेलं आहे. पुढच्या या वर्षामध्ये पुढचे दिवस कसा असणार आम्हाला ठाऊक नाही, पण एक गोष्टी ठाऊक आहे, तू आमच्याबरोबर आहे. आम्ही आमचा मार्ग सरळ करून नीतिमानाचं जीवन आम्ही व्यतीत केलं तर तू आमच्या मार्गाला प्रकाशमय बनवतो. हो प्रभू, इस्रायल आपला मुलगा युसुफवर जास्त प्रीती केला, अधिक प्रीती केला. त्याच्या जीवनामध्ये प्रेमाचे प्रकाश जास्त होती, कारण युसुफवर परमेश्वर होता. त्याचा गुण चांगला होता. त्याच्या बाबाने जे वाईट काम केले ते वडिलाला सांगितले, पण त्यांनी काय वाईट काम केले नाही. नौकर असताना मालकीन येऊन म्हणते, ये माझ्याबरोबर, चल आपण मौज मस्ती करू. नाही, नीतिमान होता. आज तुझं वचन ऐकणारे जे काही म्हणतात, प्रभू माझ्या पापाची क्षमा कर, मला नीतिमान होऊ दे, मला शुद्ध कर. येशू तुझ्या रक्ताने प्रत्येकाला शुद्ध कर, जे लेकर बनव आणि ते नीतिमानात जीवन होतो दे. आणि युसुफाला जसं वाढीव केला आणि शेवटी देशाचा राजा बनवला, संपूर्ण ज्ञान दिला. आमच्या सर्व मुलींना चांगलं ज्ञान दे. आता 12वीच्या परीक्षा येत आहे, 10वीच्या परीक्षा येत आहे. त्या सर्व परीक्षामध्ये चांगलं गुण मिळायला पाहिजे. आणि देवापा सर्वांना यश मिळू दे प्रभू. प्रत्येक कामामध्ये, हाताचं काम असू दे, नोकरी असू दे, आणि घरातल्या सर्व गोष्टीमध्ये यश मिळू दे. आशीर्वादित कर. त्यांचा मार्ग आणखीन प्रकाश होऊ दे. योहान येशू जे प्रकाश आहे त्याच्याबद्दल साक्षी दिली आणि तो स्वतः प्रकाश देणारा ज्योती झाला. तसं येशूबद्दल मी साक्षी देऊन आणखीन प्रकाशामध्ये वाढीव होऊ दे. तुझ्या नावाने आशीर्वाद कर. जे काय आजारी आहे त्यांना स्पर्श कर. येशू प्रभू तुझा हात ठेव आणि प्रत्येकाचा रोग काढून टाक प्रभू. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये सर्व कष्ट गरिबी हटवून टाक प्रभू. त्यांना संपूर्ण आशीर्वाद मिळू दे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन और आमेन.
गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटू. तुमच्या मित्रांना हे शेअर करा. त्यांचे जीवनसुद्धा आशीर्वाद असू दे. त्यांच्या जीवनामध्ये देवाचा प्रकाश पडू दे. गॉड ब्लेस यू. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334249695.